श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक घरामध्ये या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीने घराघरामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. त्यानुसार यंदा 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवारी दिवाळीचं लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे. आश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते, हे विशेष आहे. घरामध्ये सुख, शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून केले जाते. सोबतच ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी घरामध्ये काही उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या शुक्रवारी आलेल्या दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दर महिन्याला येणारी अमावस्या तिथी ही विशेष महत्त्वाची असते, पण दिवाळीची अमावस्या ज्या दिवशी आपण सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन करतो, ही अमावस्या फार महत्त्वाची असते. या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणामध्ये अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातामध्ये झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून तिच्यावरती पाणी शिंपडून तिला सवाष्ण लक्ष्मी मानून तिची हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतरच घरात वापरण्यास सुरुवात होते. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मान जो द्यायचा आहे तो म्हणजे झाडूला, म्हणजे ज्याला आपण फडा म्हणतो, त्या केरसुनीला. कारण या झाडूच्या केरसुनीच्या सहाय्यानेच आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो आणि जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं. म्हणूनच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये हा झाडू आवर्जून ठेवायचा आहे. बघा, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, ती टिकून राहावी यासाठी प्रत्येक घरामध्ये या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतात, काही समस्या असतात, ज्यामध्ये खूप कष्ट करून कमवलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, तो स्थिर राहत नसेल, तर तो टिकून राहावा यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न केलं जातं. कारण बऱ्याच जणांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होतो, त्यांच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा त्यांच्या घरामध्ये आजारपणं, शारीरिक व्याधी वाढलेल्या असतात, मानसिक रुग्ण असतात. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तर बघा, मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते. त्यामुळे या दिवशी तर घरामध्ये खूप नकारात्मकता असते. पण अशा काही उपायांमुळे घरातील वातावरण प्रसन्न करून आपण घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून देवी लक्ष्मीला एक प्रकारे आपल्या घरामध्ये आमंत्रणच देत असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते. असे सांगतात की अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. त्याचबरोबर जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. ती वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. आणि बघा, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जो आहे त्या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर लक्ष्मीपूजनाची आपण दिवसभरामध्ये कधीही मांडणी करून ठेवू शकतो, पण लक्ष्मीपूजन करण्याआधी आपल्या घरासमोरील अंगणामध्ये आपल्याला पणत्या लावायच्या आहेत. तुळशीसमोर उद्या लक्ष्मीपूजन असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर देवघरासमोरील दिवा देखील प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे
आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची. लक्ष्मीपूजेमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे केरसुनी किंवा फडा, ज्याला आपण झाडू देखील म्हणतो. तो आपल्याला छोटासा फडा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा असतो. तो लक्ष्मीपूजेमध्ये ठेवण्याआधी एका चौरंगावरती आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला हा जो फडा किंवा केरसुनी जी आहे ती ठेवायची आहे. तिचं आपल्याला विधिवत पूजन करायचं. लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण विधी झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्या उपायासाठी काय करायचं, जिथे आपण केरसुनीची पूजा केलेली आहे तिथून ती केरसुनी आपल्याला उचलायची आहे. एका ताटामध्ये तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर त्या स्वस्तिकवरती एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं छोटंसं कापड तुम्हाला ठेवायचं आहे. अगदी हाताएवढं कापड तुम्हाला कापून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर लाल किंवा पिवळ्या रंगाची पोटली असेल तर ती पोटली तुम्ही ठेवू शकता. या पोटलीमध्ये किंवा या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यावरती आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या आहेत. अतिशय प्रभावी उपाय आहे, त्यामुळे नक्की हा उपाय करा. तर आता या पोटलीमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या आहेत. बघा, सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर ती म्हणजे 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा खिचून घेण्याची क्षमता भीमसेनी कापरामध्ये असते. भीमसेनी कापूर नसेल तर साध्या कापराच्या 2 वड्या ठेवल्या तरीही चालतील. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या 2 लवंगा ठेवायच्या आहेत. बघा, ह्या लवंगा घेत असताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, कोणत्याही इतर उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात. चांगल्या नवीन पाहून 2 लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. शिवाय आपल्याला 1 रुपयाचं नाणं लक्ष्मी स्वरूप समजून ते देखील ठेवायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची वस्तू म्हणजे 4 अख्खे काळे मिरे ठेवायचे आहेत. 4 या संख्येनेच ठेवायचे. या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. त्यावरती परत हा लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपण केंद्रानुसारच्या काही सेवा करणार आहोत. त्या सेवा होईपर्यंत ह्या सर्व वस्तू त्या झाडूच्या खालीच ठेवायच्या. त्यामुळे काय होईल की जी ही सेवा किंवा आपण ज्याही स्तोत्रमंत्राचं आपण पठण करणार आहोत त्यामुळे या सर्व वस्तू अभिमंत्रित होतील. तर जोपर्यंत आपल्या सेवा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ह्या वस्तू झाडू खालीच ठेवायच्या. तुमच्या सेवा करून झाल्यानंतर बघा, रात्री 12च्या आतच आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत. रात्री 12पर्यंत आपल्याला जागरण करायचं असतं. 12 वाजता आपण घरातील अलक्ष्मीचं निस्सारण करतो, मग त्यानंतरच आपल्याला झोपायचं असतं. तर आपल्या ज्याही सेवा आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर मग त्या झाडूखाली ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यासाठी आपल्याला झाडू उचलून घ्यायचा आहे. अलगद बाजूला करायचा, त्या सर्व वस्तू काढून घ्यायच्या. परत झाडू आपल्याला जागेवरती ठेवून द्यायचा आहे, म्हणजे पूजा मांडणीमध्ये ठेवायचा. आता या वस्तू ज्या आपण वापरलेल्या आहेत त्या वस्तूचं काय करायचं, तर बघा, यातील सगळ्यात पहिली वस्तू 1 रुपयाचं नाणं जे आहे ते पुरुषांनी त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवावं किंवा स्त्रिया त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकतात. वर्षभर हे 1 रुपयाचं नाणं खर्च करायचं नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद समजून तुम्हाला ते कायम जवळ ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील हे 1 रुपयाचं नाणं ठेवू शकता. त्यानंतर जे आपण काळे मिरे या उपायासाठी वापरलेले होते त्या काळ्या मिऱ्यांचं काय करायचं, तर तुम्हाला हे काळे मिरे घेऊन घराबाहेर जायचं आहे आणि 4 दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या 4ही दिशेला एक मिरा जो आहे तो फेकायचा आहे. यामुळे काय होईल की कोणत्याही दिशेपासून कोणत्याही प्रकारचं वाईट संकट विघ्न तुमच्या घरावरती येणार नाही. एक संरक्षण कवच तुमच्या घराभोवती तयार होईल. आणि त्यानंतर आपल्याला कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी ह्या 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि 2 अखंड लवंगा घ्यायच्या. या उपायासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं किंवा छोटीशी पणती घेऊ शकता. त्यामध्ये या दोन्ही वस्तू ठेवायच्या आहेत. त्यावरती थोडंसं 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं. त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, तुमच्या घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होतील आणि घराची प्रगती होईल. एवढा हा सिद्ध उपाय आहे. तर त्यानंतर ही जी रक्षा यामध्ये राहील ती रक्षा जी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे. तर असा हा उपाय उद्या नक्की करा. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.